सगळ्यात सोपा सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचा स्नॅक्स किंवा मुलांचा डब्बा असो, एकदम पटकन बनून तयार होणारी रेसिपी म्हणजे सँडविच. तर असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत. आज आपण त्यातच एक खूप सोपी अशी सँडविच रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी ह्या ठिकाणी व्हीट बेस ब्रेड घेतलेली आहे, जी लोकल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते. आणि सर्व ब्रेड स्लाइसला आधी व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आणि त्या ठिकाणी ग्रीन चटणीसुद्धा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायची. ह्या ग्रीन चटणीची रेसिपी मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेली आहे. ही चटणी ह्या सँडविचची एकदम सिक्रेट रेसिपी आहे, त्यामुळे सँडविच आणखीनच छान लागतं. एका साईडला स्लाइसवर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काही काकडीचे एकदम पातळ पातळ काप आणि सेम पद्धतीने टोमॅटोचे सुद्धा आपण काप ॲड करून घ्यायचे. वरच्या साईडनी थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो ॲड करून घ्यायचा. ह्या ठिकाणी जर तुमच्याकडे काहीही नसेल चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो, तर तुम्ही ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी पूडसुद्धा ॲड करू शकता. हाय प्रोटीन सँडविच रेसिपी आहे, तर ह्या ठिकाणी आपण एकदम थिन स्लाइस जो आहे पनीरचा तो ॲड केला. आपल्याला ह्या ठिकाणी पनीरची स्लाइसची थिकनेस आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. जे व्यक्ती डाएट करतायत किंवा त्यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा हे सँडविच ते घेऊ शकतात, कारण व्हीट बेस ब्रेड आहे आणि आपण ह्या ठिकाणी भरपूर भाज्या आणि पनीर वापरलेलं आहे. पनीरवर सुद्धा आपण काळी मिरी पूड किंवा चिली फ्लेक्स ऑरिगॅनो थोडंसं ॲड करून कांद्याचे, काकडीचे, टोमॅटोचे थोडेसे स्लाइस ठेवायचे. ह्या ठिकाणी तुम्हाला जर आणखीन काही भाज्या ॲड करायच्या असतील, जसेच शिमला मिरच असू शकतो किंवा स्वीट कॉर्न, तुम्ही ॲडही करू शकता. आणि आपल्या चवीनुसार आपण त्यावर थोडंसं काळी मिरी पूड किंवा चिली फ्लेक्स ॲड करून घ्यायचं. ह्याला आपण डबल लेअर किंवा सिंगल लेअरमध्ये सुद्धा सँडविच बनवू शकतो. सँडविचला एका साईडनी एका स्लाइसवर बटर लावून घ्यायचं. तव्यावर सुद्धा छानपैकी बटर लावायचं. आपण ह्याला सँडविच मेकरमध्ये सुद्धा बनवू शकतो किंवा तव्यावर सुद्धा झटपट शेकून घेऊ शकतो. वरच्या साईडनी सुद्धा आपण त्याला बटर लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी खमंग खरपूस असे आपले सँडविच आपण त्याला भाजून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की वरच्या साईडनी एकदम छान क्रिस्पी एकदम असा क्रस्ट आलेला आहे. असे क्रिस्पी कुरकुरीत सँडविच खायला खूप मजा येते आणि कॉलेज टाईमची आठवण येते. आतून भरपूर प्रोटीनयुक्त असलेले आणि भाज्या असल्यामुळे भरपूर फायबर्स असलेले झटपट असे बॅचलर टाईप सँडविच रेसिपी बनून तयार आहे. सँडविच करताना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचा जर आपण झिगझॅग चाकू वापरला, तर सँडविच कट केल्यानंतर त्याच्यामधलं जे फिलिंग आहे ते बाहेर येत नाही. त्यामुळे नेहमी सँडविच कटिंगसाठी अशा प्रकारचा चाकू वापरला जातो, म्हणजे आतमधलं स्टफिंग बाहेर निघणार नाही. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.